या सह्याद्रीच्या कुशीमध्ये या सह्याद्रीला ज्यांनी वाचवण्याचं काम केलं, जल जंगल जमीन वाचवण्यासाठी त्यांनी रक्त रंजित इतिहास लिहिला, ते आद्यकरण राघोजी मांगरे, राया ठाकर यांच्या क्रांतीच्या भूमीत आज आपल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना संबोधित करून आणि जनतेला मार्गदर्शन करून निवडून येण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या आदरणीय सुषमाताई अंधारेताई या शिवसेनेच्या वाघीण आज या आपल्या नगरीत दाखल झाल्यात। त्यामुळे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत केलं पाहिजे त्यांचं। राज्याचे चौथा छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराणी दुर्गावती, माता जिजाऊ, माता रमाई, महात्मा फुले, माता सावित्री या सर्व महामानवांना आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। आज आपण इगतपुरी शहराची सार्वत्रिक नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आज राजकीय वातावरण पेटून निघालेले आहे। आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, धनशक्ती विरुद्ध धनदांडग्यांविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जे कधी कोणत्या पक्षात एकनिष्ठ राहिले नाही, जे कधी कोणत्या पक्षाची मैत्रीपूर्व थांबले नाही, ते धनदांडगे लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे गब्बर झालेले आज आपल्या विरोधात उभे। आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे, ताईंच्या समोर सांगतो, आपण लाकूड तोडायची एक गोष्ट ऐकलेली होती, आता लाकूड तोडायची गोष्ट बंद झाली, आता पक्ष फोडायची, घर फोडायची आता चर्चा चालू आहे, ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये। इंदिरा गांधी पंतप्रधान असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा प्रस्ताव नामंजुरीसाठी तिथं होता, पण आदरणीय इंदिरा गांधींनी तो प्रस्ताव फेटाळला की शिवसेना ही जिवंत राहिली पाहिजे, बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना जिवंत राहिली तर हा अखंड महाराष्ट्र जिवंत राहील, ही आदरणीय इंदिरा गांधींनी तेव्हा सांगितलं। आणि ज्यांच्यासोबत मैत्री केली बीजेपी सोबत, त्यांनी दागा दिला, पाठीत खंजर खुपसला बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या, हे आपल्याला सगळ्यांना माहित पाहिजे। ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आपल्याशी, ज्यांनी ज्यांनी आपल्या पाठीत खंजर खुपसला, यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसेनेच्या वाघीण आज आलेल्या ती। आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतंय, ताई सकाळी रात्री आम्हाला फोन आले, तुमचे उमेदवार किती प्रचार करा, किती सभा लावा, आम्ही 10,000 10,000 रुपयाचे मतदान देणार आहे म्हणे, 10,000 10,000 रुपयात विकत घेणार आहे म्हणे। पण त्यांना मी एकच सांगितलं, हे सगळे बाळासाहेबांच्या विचारधारेचे शिवसैनिक आहेत, आदरणीय इंदिरा गांधींच्या विचारधारेचे काँग्रेस प्रेमी आहेत, ते कधीही स्वतःला विकणार नाही, स्वाभिमानाने जगतील, स्वाभिमानाने मरतील, परंतु आमचा इगतपुरीचा बालेकिल्ला आजपर्यंत शिवसेनेने जिवंत ठेवलेला आहे आणि आज तुमच्या आशीर्वादाने पुन्हा जिवंत राहणार आहे। आज ताई तुम्हाला विश्वास देतो, लोक म्हणत होते शिवसेना संपली, पण नेते लोक संपले, पण कार्यकर्ते जनता ही संपली नाही, हे अजूनही एकनिष्ठ शिवसेनेशी एकनिष्ठ उद्धव साहेबांवरती, आदित्य साहेबांवर, संजय राऊत साहेबांवर प्रेम करणारी जनता आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहित पाहिजे, पूर्ण देशामध्ये वोट चोरीचे राजकारण, हे वोट चोर मोदी आणि तडीपार अमित शहा करतोय, ह्या दोघांनाही थांबवण्याचं काम आपल्याला करायचं तर देश वाचेल। आज संविधानाच्या माध्यमातून आज संविधान आज आपल्याला मिळाले, तुम्हाला राजा बनण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाने, तुम्ही आज मतदानाच्या माध्यमातून राजा बना, कोणाचा गुलाम बनू नका आणि कोणाची लाचारी दलाली पत्करू नका। जर तुम्हाला 10,000 10,000 50,000 50,000 जरी दिले ते घेऊन टाका, कारण ते तुमच्या टाळूवरची लोणी खाल्लेले ते पैसे, तुमचेच पैसे तुम्हाला वाचणार आणि तुमच्याच पैशात तुम्हाला विकत घेणार ते लोक। आणि त्यांना प्रामाणिकपणे लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून, बाबासाहेबांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेतून प्रामाणिकपणे तुम्ही शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना प्रचंड मताने येत्या 2 तारखेला निवडून द्या। आणि जाता जाता एकच सांगतो, गंज भाजपने 100 कोटी दिले असतील,
निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे मिंदे सरकारने गद्दार केलेल्या मिंदे साहेबांनी 500 कोटी दिले असतील, ते घ्या आणि आपल्या उमेदवारावर विजय करा. कारण ह्या महाराष्ट्रामध्ये 3 आपल्या जंगलामध्ये तर बिबटे फिरतात गावांमध्ये, परंतु आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे ह्या वनातल्या बिबट्यापेक्षा 3 बिबटे आज खूप मोठे घातक आहेत या महाराष्ट्रामुळे. शेतकरी त्रस्त झाला ह्या बिबट्यांमुळे, त्यांच्यामुळे तरुण बेरोजगार त्रस्त झालाय. ह्या 3 बिबट्यांमुळे आमच्या लाडक्या बहिणी आज त्रस्त झाल्यात, शाळा कॉलेजचे मुलं आज त्रस्त आहेत. आज जर आपण ताई बघितलं किती मोठी ट्रॅफिक आहे, ही ट्रॅफिक आजपर्यंत एवढी मोठी कशी, यांना खालून भुयारी मार्ग काढता आला नाही किंवा इथं दवाखाना चांगल्या प्रकारे करता आला नाही. ह्या आणि आम्ही एका आळीत गेलो होतो, तिथं अक्षरशः गटारीचं पाणी येते लोकांना प्यायला, ही परिस्थिती आहे. त्यामुळे ही इगतपुरीच्या शहराची जर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल, जो विकास नावाचा व्यक्ती जो पळून गेलेला आहे, तो विकास जर आणायचा असेल धरून आपल्याला, आणि ह्या 3 बिबट्यांपासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल, या मतदानाच्या पिंजऱ्याच्या माध्यमातून ह्या बिबट्यांना पकडा आणि आफ्रिकेच्या जंगलात सोडून द्या. पुन्हा इथं त्यांना कुठलाही थारा राहणार नाही. आणि घाबरू नका, आदरणीय राहुल गांधींनी सांगितलंय डरो मत. आणि आज आपल्यासोबत सगळ्यांचे नशीब आहे, आज आदरणीय उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत त्यांची ताकद वाढवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे हा ढाऱ्या वाघ आपल्या सोबत आहे. त्यांच्या डरकाळणी हा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आणि ह्या दोन्ही भावांच्या सोबत राहून आपल्याला आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची अवकाश दाखवून द्यायचे हेच सांगेल मी. आणि पुन्हा ताईंचे स्वागत करतो, सगळ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि कुठल्या भूलथापाला बळी न पडता प्रामाणिकपणे येत्या 2 तारखेला आपल्या शुभंगीताई तळू या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, त्यासोबत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीचे 19 उमेदवार त्यांना प्रचंड मतांनी विजय करा. आणि या 3 बिबट्यांना फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ह्या 3 बिबट्यांसह दिल्लीत बसलेले 2 द्रोणाचार्य कपटी, वोटचोर मोदी आणि तडीपार अमित शहा यांना यांची जागा दाखवू द्यायचं तुमचं काम आहे. मतदार राजानो, मतदार राजा जागा हो आणि विकासाचा धागा हो. जय महाराष्ट्र, जय शिवसेना, महाविकास आघाडीचा, जय काँग्रेस.